नमस्कार. मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे. माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण माझ्या या व्हिडिओमधून इयत्ता 9वीच्या विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान या पुस्तकामधील पाठ क्रमांक 18 अवकाश निरीक्षण आणि दुर्बीण यामधील घटक ॲस्ट्रोसॅट याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया. ॲस्ट्रोसॅट ASTROSAT भारतीय अंतरिक्ष अनुसंशोधन केंद्राद्वारे म्हणजे इस्रोद्वारे 2015 ॲस्ट्रोसॅट या कृत्रिम उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले. या उपग्रहावर अतिनील किरणे व क्ष किरणे ग्रहण करणाऱ्या दुर्बिणी व उपकरणे बसवण्यात आलेली आहेत. यांचे अधिकांश भाग भारतातच तयार केलेले आहेत. अशा प्रकारचा जगातला हा एक अद्वितीय उपक्रम आहे. याद्वारे मिळवलेली माहिती वापरून भारतीय खगोलशास्त्रज्ञ अवकाशातील विविध घटकावर शोध कार्य करीत आहेत. ॲस्ट्रोसॅट मोहीम इस्रोने या अगोदर अनेक घडामोडी केलेल्या होत्या. यामध्ये आर्यभट्ट नावाचा उपग्रह अवकाशामध्ये सोडलेला होता. या घडामोडीचाच एक भाग म्हणून इस्रो अवकाशात एक दुर्बीण पाठवत आहे. ॲस्ट्रोनॉमी सॅटेलाईट म्हणजेच ॲस्ट्रोसॅट असे त्याचे नाव आहे. एकूण 1513 किलो वजनाच्या या दुर्बिणीमध्ये 750 किलो वजनाची 5 विविध प्रकारची उपकरणे असणार असून अवकाशाची विविध प्रकारची छायाचित्रे टिपणार आहेत. साधारण 5 वर्षे या दुर्बिणीचा कार्यकाल असणार असून पृथ्वीपासून 750 किलोमीटर उंचीवरून फिरताना एका दिवसात 14 प्रदक्षिणा पूर्ण करणार आहे. या काळात दररोज तब्बल 420 गिगाबाइट्स एवढी छायाचित्रे वजा माहिती ही दुर्बीण बेंगलोर इथल्या नियंत्रण कक्षाकडे पाठवेल. ॲस्ट्रोसॅटमध्ये मात्र विविध तरंगलांबी टिपण्याची क्षमता असल्याने ज्या गोष्टी साध्या डोळ्याने दिसत नाहीत असे विविध प्रकारचे असंख्य तारे, आकाशगंगा, धूमकेतू, ढग, धूळ, कृष्णविवरे, ग्रह आणि यांची माहिती आपण या दुर्बिणीद्वारे मिळवणार आहोत. आणि हे सर्व एकाच दुर्बिणीद्वारे करणार आहोत, कारण विविध तरंगलांबी पकडण्याची या दुर्बिणीची क्षमता असणार आहे. माझा हा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा. माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद.